विषय इतिहास. प्रकरण 13. स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. प्रश्न 1. भारतामधील संस्थानांना कोणते हक्क मिळाले होते? भारतात सामील होण्याचे किंवा स्वतंत्र राहण्याचा हक्क संस्थानांना मिळालेला होता. प्रश्न 2. राष्ट्रीय सभेचे कोणते स्वप्न अपुरे राहिले होते? अखंड भारताचे. प्रश्न 3. भारतात किती संस्थाने होती? 600च्या वर. प्रश्न 4. कोणत्या आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानांच्या मध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली? असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानांच्या मध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली. प्रश्न 5. संस्थानांच्या मध्ये काय स्थापन होऊ लागली? संस्थानांच्या मध्ये प्रजामंडळे स्थापन होऊ लागली. प्रश्न 6. प्रजामंडळे म्हणजे काय? प्रजामंडळे म्हणजे संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना होत्या. प्रश्न 7. अखिल भारतीय प्रजा परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? 1927 मध्ये. प्रश्न 8. प्रजामंडळांची मिळून एक टिंबटिंब स्थापन करण्यात आली. अखिल भारतीय प्रजा परिषद. प्रश्न 9. संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी प्रयत्न केले? भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी. प्रश्न 10. संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा टिंबटिंब तयार केला सामीलनामा. प्रश्न 11. सरदार पटेलांनी संस्थानिकांना काय पटवून दिले? भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले. प्रश्न 12. कोणत्या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली? जुनागड, हैदराबाद व काश्मीर. प्रश्न 13. संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न कोणी कणखर भूमिका घेऊन सोडवला? सरदार पटेलांनी. प्रश्न 14. टिंबटिंब हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. जुनागड. प्रश्न 15. जुनागड येथील प्रजेला कोणत्या देशामध्ये सामील व्हायचे होते? भारतामध्ये. प्रश्न 16. जुनागडच्या नवाबाला कोणत्या देशामध्ये सामील व्हायचे होते? पाकिस्तानमध्ये. प्रश्न 16. जुनागडचा नवाब कोणत्या देशामध्ये निघून गेला? पाकिस्तानमध्ये. प्रश्न 17. जुनागड भारतामध्ये कधी विलीन झाले? 1948च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले. प्रश्न 18. भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते? हैदराबाद. प्रश्न 19. हैदराबादमध्ये कोणते प्रांत होते? तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक प्रांत हैदराबाद संस्थानामध्ये होते. प्रश्न 20. हैदराबाद संस्थानामध्ये कोणत्या हक्कांचा अभाव होता? नागरी व राजकीय हक्कांचा. प्रश्न 21. तेलंगण भागात कोणती परिषद होती? आंध्र परिषद. प्रश्न 22. मराठवाड्यामध्ये कोणती परिषद होती? महाराष्ट्र परिषद. प्रश्न 23. कर्नाटक भागात कोणती परिषद अस्तित्वात होती? कर्नाटक परिषद. प्रश्न 24. 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी कोणत्या समितीची स्थापना केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. प्रश्न 25. हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेवर कोणी बंदी घातली? निजामाने. प्रश्न 26. स्वामीजींचे निष्ठावान अनुयायी कोण होते? पी.व्ही. नरसिंहराव व गोविंदभाई श्रॉफ. प्रश्न 27. हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव कधी केला? 1947च्या जुलैमध्ये. प्रश्न 28. निजामाच्या सहकार्याचे नाव काय? कासिम रजवी. प्रश्न 29. कासिम रजवी याने कोणती संघटना स्थापन केली? रजाकार. प्रश्न 30. रजाकार ही संघटना का स्थापन केली? संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी रजाकार ही संघटना स्थापन केली. प्रश्न 31.
भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई कधी सुरू केली? 13 सप्टेंबर 1948 रोजी. प्रश्न 32. निजामाविरुद्ध भारत सरकारने पोलीस कारवाई सुरू केली यास काय सांकेतिक नाव दिले होते? ऑपरेशन पोलो. प्रश्न 33. निजाम केव्हा शरण आला? 17 सप्टेंबर 1948 रोजी. प्रश्न 34. हैदराबाद भारतामध्ये विलीन झाले या लढ्यात कोणत्या समाजाचे विशेष योगदान होते? आर्य समाजाचे. प्रश्न 35. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये कोणी आपले मौलिक योगदान दिले? स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे इत्यादींनी. प्रश्न 36. कोणत्या चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झाले? वंदे मातरम. प्रश्न 37. हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये मराठवाड्यातील कोणाचा सिंहाचा वाटा होता? नेत्यांचा व जनतेचा सिंहाचा वाटा होता. प्रश्न 38. कोणता दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो? 17 सप्टेंबर. प्रश्न 39. मराठवाडा भारतामध्ये कधी विलीन करण्यात आले? 1948 ला. प्रश्न 40. काश्मीर संस्थानचा राजा कोण होता? हरिसिंग. प्रश्न 41. पाकिस्तानच्या चितावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर कधी हल्ला केला? 1947च्या ऑक्टोबरमध्ये. प्रश्न 42. भारतात सामील होण्याच्या करारावर कोणी स्वाक्षरी केली? हरिसिंगाने. प्रश्न 43. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही कोणत्या प्रदेशांच्यावर फ्रान्सचे आधिपत्य होते? चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे व यानम. प्रश्न 44. फ्रान्सने किती साली चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतले? 1949 साली. प्रश्न 45. गोवा मुक्ती लढ्यामध्ये कोण आघाडीवर होते? डॉक्टर टी.बी. कुन्हा. प्रश्न 46. टी.बी. कुन्हा यांनी कोणते कार्य केले? पोर्तुगीज सरकारविरुद्ध जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य टी.बी. कुन्हा यांनी केले. प्रश्न 47. टी.बी. कुन्हा यांनी कोणती समिती स्थापन केली? गोवा काँग्रेस समिती. प्रश्न 48. डॉक्टर कुन्हा यांनी कोणती संघटना मुंबईमध्ये स्थापन केली? गोवा युथ लीग ही संघटना 1945 मध्ये त्यांनी मुंबईत स्थापन केली. प्रश्न 49. इसवी सन किती मध्ये गोव्यात जाऊन टी.बी. कुन्हांनी भाषणबंदीचा हुकूम मोडला? 1946 मध्ये. प्रश्न 50. डॉक्टर कुन्हांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल कोणती शिक्षा सुनावण्यात आली? 8 वर्षांच्या कारावासाची. प्रश्न 51. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा केव्हा सुरू केला? इसवी सन 1946. प्रश्न 52. राम मनोहर लोहिया यांनी कोठे जाऊन बंदी हुकूम मोडून भाषण केले? गोव्यामध्ये मडगाव येथे त्यांनी बंदी हुकूम मोडून भाषण केले. प्रश्न 53. पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली? आझाद गोमंतक. प्रश्न 54. दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून केव्हा मुक्त केला? 2 ऑगस्ट 1954. प्रश्न 55. दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला या हल्ल्यात कोणी सहभाग घेतला होता? विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर. प्रश्न 56. गोवा मुक्ती समिती केव्हा स्थापन करण्यात आली? 1954 मध्ये. प्रश्न 57. टिंबटिंब हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेते होते. मोहन रानडे. प्रश्न 58. भारतीय सैन्याने गोव्यात केव्हा प्रवेश केला? 1961च्या डिसेंबर मध्ये. प्रश्न 59. गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झाला?
19 डिसेंबर 1961 रोजी. प्रश्न 60. भारताच्या भूमीवरून टिमटिमचे पूर्णपणे उच्चाटन झाले. साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले.